जय हिंद मित्रांनो. भारताचा भूगोल त्यातील नकाशातील राज्य भरायचे आपल्याला शिकायचे. चला वर सुरुवातीला अगोदर सांगतो, माहिती इंट्रोडक्शन करून देतो. महत्वाचा विषय म्हटलं तर 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, पण ते आपल्याला बघायचे आहेत. चला अगोदर सुरुवाती पाठापाठ आपण 28 राज्य चेक करू. बरोबर. आता पहिल्यांदा बघा, इथं ही हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश झाल्यानंतर खाली आला इथं पंजाब. पंजाबच्या खाली आला हरियाणा. पंजाबच्या खाली हरियाणा आला. हरियाणाच्या इथं आला उत्तराखंड. त्यानंतर इथं आला राजस्थान. कुठला रे? राजस्थान. त्यानंतर उत्तर प्रदेश, यूपीच्या खाली आला मध्य प्रदेश झाल्यानंतर इथं गुजरात आला. गुजरातच्या खाली आला महाराष्ट्र. इथं आला बिहार आलेला आहे. बिहारच्या खाली आहे झारखंड. कुठला आहे? झारखंडच्या हो का मध्य प्रदेशला ही आहे, ही चिटकून आहे छत्तीसगडच्या शेजारी आहे ओडिशाच्या महाराष्ट्राच्या खाली तेलंगणा आहे. तेलंगणाच्या खाली आहे आंध्र प्रदेशच्या खाली आहे तमिळनाडू. मित्रांनो, त्यानंतर तमिळनाडूच्या शेजारी आहे केरळ. कुठला रे? केरळ. आणि केरळच्या वरच्या साईडला आहे कर्नाटकच्या शेजारी बारका हा आपला आहे गोवा. कुठला आहे? गोवा झाल्यानंतर महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड. आता पूर्वेकडील राज्य बघायच्यात. पूर्वेकडील राज्य म्हणलं तर आला सिक्कीम आलेला आहे. सिक्कीम हा वरच्या साईडला चीनला चिटकून आहे अरुणाचल प्रदेशच्या खाली आला आसाम. याला बघा इथं आसाम नंतर हे आला नागालँडच्या खाली आला मणिपूरच्या खाली आला मिझोरामच्या इकडच्या साईडला आला त्रिपुरा. आणि इथे आलेला आहे या तुमचा मेघालय झाल्यानंतर इथं ह्या साईडला आहे आपला पश्चिम बंगाल झाला. ओके. आणखी कुठलंही राज्य राहिलेलं नाही. सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय आणि पश्चिम बंगाल. अशा प्रकारे मित्रांनो भारतामधील 28 राज्य कंप्लीट झालेले आहेत. नमस्कार, धन्यवाद.